जेव्हा जायचं तेव्हा जाणार आहे माणूस, काही नाही. मला जायचंच नाही ना, बघ तू का वाढव. काय सखी कुकीज. मला एक ते सांगायची हिंमत होत नव्हती कारण शांतवर परी थोडेसे फुलं पण टाकत नाही. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या आणि निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी छानशी बांधणीची साडी नेसली आहे. ही मोडाल सिल्कची साडी आहे, जी माझ्या सासूबाईंची आहे, जी मी त्यांना न विचारता चोरून टाकून काहीही म्हणू शकता मला आवडली, म्हणून मी उचलून आणली आहे. ॲक्च्युली मला एक पॉडकास्ट होता, तिथे जायचं होतं, वेळेवर कॅन्सल झालं ते. म्हटलं पण ठीक आहे यार, आज एका शूटसाठी नेसली होती. आणि साडीत मलाच मी खूप गोड वाटते. तुमचं माहीत नाही तुम्हाला काय वाटतं तेही तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा. बट मी साडीत मला अशी गोड वाटते, सो मी मस्त साडी नेसली होती. तर म्हटलं चला ब्लॉग सुरू करूयात. रिगार्डिंग सखी अजूनही थोडी जाम आहे. आज चौथा दिवस आहे, शाळेत नाही गेली आहे. आणि शाळा जाऊ द्या, ती काय IPS वगैरे नाही करत आहे, बट तिला घरात बोर व्हायला लागलं आहे आता. बट तिचा ताप चढतोय उतरतोय, सो आम्ही खूप रिस्क नाही घेतली. मध्येच ती खूप ॲक्टिव्ह असते आणि मध्येच तिचं असं होतं की ती खूप गळून जाते. आता सकाळी उठली होती, झोपली, परत उठली, पापाच्या झोपायच्या वेळेस बरोबर उठली. सध्या पापाची आमची चालू आहे सेकंड शिफ्ट, म्हणजे तो 5 ते रात्री 2 अशा शिफ्टमध्ये काम करतोय. सकाळी पण काम करतो आणि तिकडे तो मोस्टली US ला जाणार होता, बट आम्ही त्याला आडवा आल्यामुळे त्याला इथून ते काम करावं लागतं आहे. त्यामुळे त्याला दिवसा झोपायचं असतं, माझे शूट्स असतात आणि सखी पण असते. असं सगळं मॅनेजेबल चालू आहे. बट येस, आता मी गोड दिसते असं मला वाटलं, सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. केस मी तुम्हाला सांगते, प्लीज कोणतीच ट्रीटमेंट करू नका. माझ्या केसांची ट्रीटमेंट केल्यानंतर माझा हेअरफॉल वगैरे 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 सगळं काय केसांचे इश्यू होते सगळे सॉल्व्ह झाले. केस इतके छान हेल्दी दिसायला लागले. मी डेफिनेटली खूप गोष्टी पण यूज करते, जे जे प्रॉडक्ट येतात ते यूज करते. मध्ये विशकेअरचं असो, बेअर अँड टमीचं असो, रोजमेरी वॉटर असो, असे सगळे मिक्स मॅच करून मी केसांना लावत असते. सो केस छान झालेत माझे सगळे. तर बस आता ब्लॉग सुरू केला आहे, तर फिनिश करायलाच हवा. सो स्टे ट्यून फॉर दॅट. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जे आहे हे मी खाली टॅग करायचं ट्राय करेन. गोड आहे साडी, काय परत जात नसते माझ्या सासूबाईंकडे. मला याच्यातला निळा कलर घ्यायचा होता, पण तो मावशीकडे होता, हिरवा आईंकडे होता. लाल मला एवढं काही खास दिसत नाही, म्हणून मी ही प्रॉपर ही सेम डिझाईनची साडी घेतली नव्हती. ही होती, बट आता ही असं पण त्यांच्यानंतर मीच साड्या नेसायला, बाकी कोणीच नाही आहे, मी आणि सखीच आहे. सो आली मी घेऊन. कट टू संध्याकाळ. आम्ही आत्ता सखीला दवाखान्यातून आणलं आहे. का नेलं होतं ते मला पुढे सांगतेच मी. त्याआधी काल आणि परवा काय झालं त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स मी शूट केल्या होत्या, त्या बघून घ्या. तर निखिल फायनली ऑफिसवरनं आला आहे आणि त्याची एक कलिगीची आज लास्ट डे होता. तिने सखीसाठी असं छानसं गिफ्ट पाठवलं आहे. आम्ही ओपन नाही केलं, म्हटलं सखीचाच आनंद बघूया. आता आम्ही जरा बेटर पण फील करतोय. काय सखी त्याच्यात ओपन करतो, त्याच्यात काय आहे? मला काहीतरी पाठवलंय वाटतं. सखी मला देशील ना? एक मिनिट थांब. काय काय रे? वाव, कुकीज. कुकीज हे बाय. थांब आपण आज हे बघ, अजून पण आहे. वाव. ओके, हे बघ मालक मी कसं करतो इकडं. माल राग आला. सखी 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 ठीक आहे, चल मी डायनासोर नाही लावत तुझ्यासाठी, मी ठेवून देते टॅब. ते आण इकडे, ते व्हाईट आण इकडे, आण ते व्हाईट इकडे. कुठे आहे ते? कुठे व्हाईट कलर ठेवतो आपण, ते कुठे? सखी कुठे आहे? सखीच्या डोळ्यात समोर आहे, ते बघ ते बघ, ते व्हाईट, ते आण इकडे, आण ते इकडे. तू जास्त शहाणपणा करू नको, आण ते व्हाईट इकडे पटकन. आण ते व्हाईट तुझ्या पायाजवळ. सखी ते व्हाईट आण, आण ते व्हाईट. ते बघ, ते तुझ्या समोर आहे सखी, तू मुद्दामून करते, नाटक नको करू. कुठे आहे व्हाईट? कुठे आपण ज्याच्यात तुझ्या पेन्सिल ठेवतो, कलर पेन्सिल, ते कुठे आहे? कुठे दे, चल तिकडनं दे. इथे बरं का, इथे तिच्या डोळ्यात समोर आहे, पण तिला फक्त उचलायचं नाही म्हणून एवढा शहाणपणा. आण जा पटकन ते. नाही आणणार? मी डायनासोर नाही लावणार टॅबमध्ये.
तू आधी मला ते आणून दे. मी अजिबात तुझ्या समोर वाकणार नाही. ते आणून दे. ते आणून दे. ओके. हा टॅब आहे जो मी ठेवून देते आता. बंद करून देते मी टॅब. तो व्हाईट नाही, ते बघते. ते आण. ते बघते कलर ठेवायचा बॉक्स आणते. ज्याच्यात आपण कलर ठेवतो ना तुझे, ते बघते समोर. आणते. ते तू टाकलंय ना खाली. आण पटकन. पटकन आण एकदम. आता तू फक्त म्हण कुठे आहे म्हणून. कसली खतरनाक पोरगी ना. ते बघते. हे बघ, हे आण. आण ते तुझ्या डोळ्यासमोर. ते बघ, ते आण तुझ्या पायाजवळ जे येते. सखी, हा ते आण. तुझा पाय पडला ते आण पटकन इकडे. आण पटकन ते. उचल. वाक खाली. वाक खाली बिट्टू. आण ते व्हाईट. आण ते सखी. ते बघ इकडे. चल मी तुला दाखवते का आणायचं इकडे. इकडे. उचल. हे उचल. उचल. हे खालचं उचल. उचल हे. उचल. उचल हे. उचल ते पटकन आणि दे मम्माकडे. दे मम्माकडे पटकन. तरच मी डायनासोर लावेल. दे पटकन मम्माकडे ते. बघितलं ना, तिला फक्त द्यायचं नाही मला. दे पटकन. ठीक आहे, मी टॅप ठेवून देते. आण मग पटकन ते इकडे. पटकन आणते. अरे का बरं देत नाहीये तू ते मला? तुला मम्माचं ऐकायचं नाहीये? मम्मा कट्टी मग. ओके बाय, मी चालले आईकडे. तू मम्माला असं का बरं करतोय? तू मम्माचं ऐकत का नाहीये बदमाश? कलर खाली येतील. बापरे, उगाच ताप आहे ना आम्हाला, ताप, म्हणून मम्मा ऐकून घेते सगळं. कट टू डे 2. काल जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सखीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. का ते तुम्हाला मी सांगते. तर तुम्ही मागच्या 2 क्लिप बघितल्या असेल. सखी बऱ्यापैकी रिकवर झालेली होती. ताप तिचा बऱ्यापैकी आत गेलेला होता. म्हणजे 99.7च्या आत ताप होता, जे की नॉर्मल मानलं जातं. मग आम्ही काल तिला शाळेत पण पाठवणार होतो. पण परवा रात्री आम्ही पुन्हा तापलो. आणि तापापेक्षा तिला इतका जड खोकला यायला लागला. आणि तिला बाहेरचं तर मी काहीच दिलेलं नव्हतं. घरातच ती भाजीपोळी वगैरे जे काही थोडंफार खाते तेच खाऊ घालते. कळतच नव्हतं की अचानक तिला एवढा खोकला कुठून सुरू झाला. इतका असा अगदी आपण म्हणतो ना कोरडा खोकला, कफ वगैरे नाही. तिला इतका त्रास होत होता त्याचा. काल पण आम्ही सकाळी बघितलं की नाही यार औषध वगैरे देऊ, रात्रीचं हे होतं. तर संध्याकाळी फायनल दवाखान्यात घेऊन गेलो. तर अजून औषधं वाढवली आहेत तिची ना. ती पहिल्यांदा एवढी आजारी पडली. त्याच्यामुळे मग आम्हाला पण काही सुचत नाही असं की काय चालू आहे. बट बघूया, अजून आता 2-3 दिवस शाळेत नाही पाठवता येणार. शाळा म्हणजे कशी IPS वगैरे नाही होणार आहे ती. बट काय होऊन जातं ना, तिच्या शाळेत फॅन्सी ड्रेस होतं, देन रेन डे होता. तिला मी ते फोटो दाखवते ना, बघ नव्या कशी करते, गार्गी कशी करते. तर तिचं असं आहे की नाही मला जायचं आहे शाळेत. पण बघूयात आता कसं कसं काय काय होतं. आणि बाय द वे, दुःखात असेल ना, हसून जिरवते ना. नाही असं काही नाही. सखी तर सखी आमचा पापा पण आजारी पडलाय. माझ्यासोबत कशालाच ट्विन नाही करत. पोरीसोबत सगळं असतं. पोरीच्या मागे पुढे. आता पोरगी आजारी तर पापा पण आजारी पडलाय. असं विषय डायव्हर्ट नको करूच, दुःख दाखवू शकते. मला इतकं दुःख झालंय ना. काल मी तुम्हाला काय सांगू, सखीचा आजारपणाच आहे. पण काल शांत बस यांनी. म्हणजे जखमेवर मीठ चोळायचं काम जर कोणी करत असेल ना, तर तो माझा नवरा आहे. तर झालं असं की काल तुम्ही जर आपली व्हिडिओची स्टार्टिंग बघितली असेल, मी त्या ग्रीन साडीवर होती. तर मला ना एक PR मध्ये एक वॉच पण आलं होतं. असं ते ट्रॅडिशनलवर घालतात ते. तर ते वॉच मला म्हटलं साडी घातलीच आहे, ते ग्रीन कलरचं आहे, तर आपण त्याचं शूट करून टाकूया. म्हणून मग मी ते वॉच घातलं. पण मग ते हे कडं त्याच्याबरोबर बरोबर वाटत नव्हतं. मग मी ते काढून ठेवलं कुठेतरी. आणि 1-2 तास गेले. माझी झोपही झाली. एक व्हिडिओ पण लाईव्ह गेला, तो टाईडवाला, ज्याच्यात तुम्ही आय डोंट नो त्या टाईड पावडरची सोडून याचं का कौतुक करताय सगळे. तर ते सगळं झालं. आणि सगळं दवाखान्यात न्यायच्या वेळेस माझं असं म्हटलं हात खूप सुना लागतोय. आणि मला ना आठवतच नव्हतं की कुठे ठेवलं आहे मी कडं. म्हणजे मलाच झालं होतं ना की घरातच आहे कुठेतरी, पण ते कुठे मला लगेचच्या लगेच हवं आहे. कारण 1.5 तोळे हरवणं तर चालणार नाही. आणि काल मावशी नव्हत्या, काल मीच घरं झाडले बिडलेले होते. तर म्हटलं त्याच्यात गेलं काय, हे झालं का मी कचरा शोध, हे शोध. निखिलला काय होती, चल दवाखान्यात चल दवाखान्यात. त्याला म्हटलं अरे मला एक ते सांगायची हिंमत होत नव्हती. कारण जेव्हा त्याच्याकडनं ती अंगठी हरवली होती तेव्हा मी त्याच्यावर इतका आरडाओरडा केला होता की काल मला सांगायची हिंमत होत नव्हती. पण शेवटी म्हटलं आपल्या डोळ्यापेक्षा याचे डोळे बरे आहेत.
कर्म लय वाईट असतं बेटा. मग मी निखिलने म्हटलं निखिल शोधून देतो काय रे, करतो काय हेल्प, आणि तो इतका हसायला लागला माझ्या, आणि मला इतका राग आला की तो हसतो काय. आम्ही तसंच दवाखान्यात गेलो आणि आल्या आल्या ना आम्ही शोधायला लागतो, आणि ही इज लाईक की तुम्हाला एवढे एवढे पैसे दे, मी तुला देतो शोधून. हा बरोबर, मी म्हटलं तुला 10,000 रुपये दे. मला तर माहित असतं ना घरात इथे मी 20,000 मागितले असते. मला तर असं वाटतं की यानेच लपवलं होतं एकदम ऑनेस्टली मला तर माहित असतं. आणि मी लिटरली अशी रडायवर आलेली होती आणि की निखिल जर तू लपवलं असेल तर दे, तू लपवलं असेल तर दे, नको माझी मजा घेऊ. बरं इनी ना इनी त्या ठिकाणी 4-5 वेळा बघितलं तो, फक्त आम्ही काय वरचे वर फक्त नीट बघायचं. गेला 10,000 रुपयाचा लॉस होऊन कसं वाटलं? 10,000 रुपयाचा 10,001 रुपयाचा लॉस झालाय. कारण मी आणि तो मला बोलला की शपथ घे, जर मी तुला शोधून दिलं तर 10,000 देशील. तर मी अशी शपथ घेतली होती असं असं करून. असं विषय काही नसतं, केलं होतं मी. पण मग ही शिक्षा फक्त तुला याची आणि ते हे सापडल्यानंतर तुम्हाला बोलत त्यानं दे पैसे म्हटलं, अरे मी नाही देत पैसे. तो इतका रागात उठून गेला ना, इतका रागात असा. बरोबर आहे. मग तुझ्या हलगर्जीपणाला तुला आता झळ लागली, त्याच्यामुळे तू गोष्टी व्यवस्थित ठेवशील. पण तो असं, पण मला असं एवढंही वाईट नाही वाटत, कारण तो पैशाचं पण माझ्यावर सखीवरच खर्च करणार. सो इट्स ओके. नाही सो इट्स ओके. हो ना बिट्टू, पापा आपल्याला काहीतरी बांगडी घेऊन देणार पापा आपल्याला. आमच्या पिल्लूची व्हिडिओत बोलतो, तू सगळ्यांना हाय करतो. नाही. असो काल दवाखान्यातून येताना पण आमची इतकी चिडचिड झाली. ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सखीला नेतो तिथे खाली पार्किंगला जागा नव्हती. सो निखिलने थोडी पुढे गाडी पार्क केली, एक्झॅक्ट त्या ठिकाणी जिथे माझा ॲक्सिडेंट होता मी मरता वाचली होती. तो रोड मी त्याची क्लिप पण शूट केली. आणि मला गाडीत बसायची इच्छा होत नव्हती. निखिल इज लाईक काय चालू तुझं, बस ना गाडीत. मला इतकं असं भीती बसते त्या जागेची, इतकी भीती बसली माझ्या मनात. मला डायरेक्ट तो प्रॉपर एक पॉईंट आठवतो, जशी मी ती गाडीत बसून मागे गेली होती. तो ॲक्सिडेंट माझ्या डोक्यात इतका असा कोरला गेलाय. आणि निखिल इज लाईक बस ना पटकन. थोडं बायकोला समजून घ्यायचं असतं. पण ठीक आहे आता असं थोडीच असतं. असं जर म्हणजे मलाच झालं होतं की मी बसते, आणि मला आठवतं तिथे गेल्यावर कसं काय त्या फर्स्ट क्रायच्या दुकानात मी त्या दिवशी गेली होती, त्याच्यानंतर कधीच नाही गेलो. कारण निखिल पण मी गेलो. तू जात असशील बाबा, तुला कशाचीच ही इज लाईक तू घाबरत नको जाऊ. पण नाही काय होणार, बायकांचं मनच तसं जेव्हा जायचं तेव्हा जाणार आहे माणूस, काही नाही. मला जायचंच नाही ना, मग तू का वाट बघतोय? असं थोडीच, जो आला तो जाणारच आहे. पण मला नाही जायचंय. जो आला तो जाणार आहे. पण नाही जायचं असं एवढ्या लवकर नाही जायचं ना मला. एवढ्या लवकर तर काय, टाइम भरला का सगळे जातं, त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचं. मी या माणसा इतकी प्रॅक्टिकल कधी होणार आहे देवजारे, मी नाही होऊ शकत. हा जेवढा प्रॅक्टिकल आहे तेवढं मी इतकी इमोशनल काय. माझी आई पण अशी गाडीत एकटी बसायला घाबरते आता, आणि मी पण घाबरते त्या दिवसापासून. तू असं की तू आता आणि आमचं नाही गोष्टी कधी आली तरी तू डायरेक्ट पुढे विचार करशील मी जाते. मी आता खूप पॉझिटिव्ह झाली, आता मी असं काही विचार करत नाही. बट तो पर्टिक्युलर सीन आहे की गाडीत मला अजूनही बंद गाडीत एकटीला बसायला पण भीती वाटते. किंवा आमच्या काही कोणाच्या पण मी आधी म्हणते, कोणी जरी म्हटलं ना रे गरम होतं एसी राहू दे, म्हणते नाही मी गरमीत बसेल, पण ती गाडी आधी बंद करा. आणि अशी उतारावर जिथे गाडी लावतो ना तिथे तर मी बसतच नाही. काल सेम अशी पोझिशन, गाडी चालवणं बंद करून टाका. मला नाही याच्या गाडीत पण मागे बसू वाटतं, असं मला काय माहिती. जाऊ दे, असेल ते असेल. मला असं वाटतं तुम्ही गाडीतच बसू नये, एवढे इन्स्ट्रक्शन देत राहता. आता कसं वाटलं, लागली ना? नाही मला नाही लागली. 10,000 घे. आज आई ताता येतात संध्याकाळी, त्याच्यामुळे आज मी निखिलची जी वाट लावणार आहे. लाईव्ह दाखवेल तुम्हाला, लाईव्ह. मी आजारी स्टील आजारी माणसाला त्रास नाही, कारण इतकं उफाळून येतं ना त्याचं जेव्हा. आणि तुम्हाला काल मला धमक्या काय होत्या, तुमच्या पप्पाला सांगतो फोन करून तुकडं हरवलं, तुमच्या पप्पाला सांगतो. कारण तिकडनं जे मला बोलणं सुरू होतं ते अल्टिमेट असतं अशा काही गोष्टींवर. त्याच्यामुळे प्रत्येक 5 मिनिटाला करतो पप्पाला फोन. त्यांचं जास्त होतं त्याच्यामध्ये, त्यांचं टेक जास्त होतं त्याच्यामध्ये. पुढच्या 5 मिनिटात जर तनु सापडले मी घरी फोन करून देईल. का माझ्या घरच्या धमक्या देतो आणि माझ्या घरचे मला का बोलतात. असं आहे. चला ब्लॉग फिनिश करतो. आमचं पिल्लू उठून तर आलंय, थोडं जेवा चालू आहे आमचा. हाय कर सखू. हाय. तुझा ताप गेला? काय दुखतंय? ओ नो. तुझा ताप गेला बिट्टू? औषध घ्यायचं? पापाला द्यायचं औषध? ते जाऊ द्या. आमचा मामा पण सेम टाइमला आजारी होता, त्याच्यामुळे आमचं रोज रात्री मामाने औषध घेतलं का ग?
ती मम्मी सांगायची आई त्याच्या हात पकड, त्याला औषध दे, आणि स्वतः औषध घ्यायची बोंबा बोंब ना. तू काय खाते? मखाना. चला आज कमीत कमी छान उठली तरी आहे. आणि आई तात्यांना असं तर कधी वेळ नसतो, पण आता नाता जरी म्हणून येत आहे. इतके काय काय. माझी मम्मी पप्पा पण काय म्हणता, आता सखी आजारी झाली आता यावं लागेल पुढच्या आठवड्यात वगैरे. म्हटलं हां, आम्हाला सोडून द्या, तिलाच डोक्यावर चढवा. नाही बघा, निखिल आजारी आहे तरी पण आज निखिलकडनं मजुरी करून घ्यायची मला. आज पण 2 शूट्स आहे. आमचा वैयक्तिक चॅनल चालू झाला बेटा, तुमच्या चॅनलवर पैसे घेऊ तुमच्या. आणि बाय द वे मला कळतच नाही आमच्या चॅनल तनया निखिल असं कपल का घेतलं जातं. तनया निखिल जे तेव्हा फॅशन होती, असं फक्त आपल्या नवऱ्याचं नाव लावायचं म्हणून त्या चॅनल ते माझं चॅनल पण नव्हतं, पेज होतं, जी प्रायव्हेट प्रोफाईल होती तेव्हापासून तनया निखिल नाव होतं. पण त्या तनया निखिल नावामुळे उगाच त्यात कपल पेज गिनलं जातं आणि उगाच लोक भाव खातात. इंस्टाग्रामच्या बायोमध्ये कपल कंटेंट क्रिएटर टाकलेलं आहे. मग मी ते आत्ता टाकलं ना, जेव्हा तुम्ही धरायलाच लागले मला कपल कंटेंट क्रिएटर, तुम्ही धरायलाच लागले म्हणजे नवऱ्याला, तर मग चालू द्या. आणि आजकाल जर कशाचा भाव असेल तर निखिलच्या दाढीचा आहे. काळी करा, अशी अशी करा, त्याला सिरम लावा. छान. मला समजत नाही की निखिल होतं, मला माहितच नव्हतं जगात एवढे प्रॉडक्ट पण म्हणजे मेकअप इंडस्ट्री किंवा हे फॅशन इंडस्ट्री किती कान नाही. कपडे मला इतके दिवस वाटायचं कपडेच लई मोठी गोष्ट. अरे हे केसाचं, दाढीचं, त्यानंतर चेहऱ्याचं, हे सिरम, ते सिरम, हा कलर, तो कलर, हे शॅम्पू. निखिलला पण आता एक सिरम दिलाय मी आणि एक पर्टिक्युलर त्याचं फेस. काही दिवसांनी मला ते कलर काढायचं, एक लावावं लागेल आणि परत शूट करायसाठी दुसरं लावावं लागेल. पण तुझी दाढी आहेच पांढरी. असं चला ब्लॉग इथेच फिनिश करतो. आजही गप्पाच जास्त झालाय. बट ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. चांगलं सबस्क्राईब करायला करा. आता थोडं राहिलं, थोड्या वेळ आलो. एकदम स्पेशल मला काहीतरी करायचंय 100K झाल्यानंतर. सो प्लीज डू सबस्क्राईब. असे 100K होते. चलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा. आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं खाली कमेंटमध्ये सांगा. आणि यस, इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हाट तो बनताय. भेटूया शांतवर परी थोडेसे फुलं पण टाकत नाही, ते 10,000 गेले जे मी परत घेणार आहे. चलो स्टे ट्यून. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.